तर मैत्रिणींनो, सुंदर असा पाऊस झालेला आहे आमच्या भागामध्ये. आणि आता मेंढपाळ अशा भल्या मोठ्या मेंढ्या घेऊन मेंढ्या चारायला येतात. खूप हिरवगार असं गवत झालेलं आहे आता. तर आपण आणलेल्या नवीन गुलाबाच्या प्लॅन्टला पहा, सुंदर असे फुलं लागलेले आहेत. पहा, छान असं ग्रोथ केलंय गुलाबाच्या गॅलरीत मी ना हा रांजण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सुंदर अशी गुलाबी कलरची जास्वंद लावलेली आहे. पहा, तर किती सुंदर फुलं आलेत पहा या जास्वंदीला. मी आता देवपूजेसाठी हे फुलं तोडणार आहे. तर वरचीवर गॅलरीमध्ये अशा पद्धतीने हे झाडं लावले ना तर आपल्याला फुलं पण मिळतात. पहा, मस्त असे पहा एवढे फुलं निघाले. खाऊच्या पानाचं वेल ही खूप सुंदर असं चाललंय बरं का. आता साधा कुंडीतच लावलाय पण मस्त असं ग्रोथ घेतलंय त्यांनी. आणि आज सोमवार आहे तर गोकर्णीची फुलं घेऊया आता महादेवाला वाहायला. तर मस्त असं आता गोकर्णीच्या वेलीलाही फुलं यायला लागलेत. महादेवाला आहे ना हे फुलं खूप आवडतात. पहा, माझ्या देवघरामध्ये आहे ना एक छोटंसं पितळेचं शिवलिंग आहे आणि त्यावर आहे ना नागाची फणी पण आहे. तर मी मस्त असा अभिषेक केलेला आहे पहा आता. आणि या शिवलिंगाची पूजा करून घेते. आज सोमवार आहे तर छान असं गोकर्णाचं फूल वाहिलेलं आहे आणि बेलाचे पानं वाहिलेले आहेत. मस्त अशी पूजा आता शिवलिंगाची केलेली आहे. पशूनापती पापनाशं परेशं गजेन्द्रशवशवसान्यं वरण्यं जटाजूटमध्ये स्फुरन्दाङ्गवारी महादेवकं स्मरारे स्मरारे. मुखवास बनवूया बरं का. मी तुम्हाला मागं एका व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे. तर मी काय मुखवास बनवून ठेवत असते. जवस, तीळ, बडीशोप, ओवा आणि जिरे हे टाकून मी मुखवास बनवते आणि डब्यामध्ये भरून ठेवत असते. तर आता 8-15 दिवस झाले माझा मुखवास संपलेला होता. पण थोडंसं हातपाय दुखायला लागले तर म्हटलं चला आता परत करावं. तर मैत्रिणींनो, मुखवासचा डिटेल व्हिडिओ मी कुंकू टिकली किचन या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. नक्की जाऊन पहा. आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि वातावरणामध्ये पण बदल झालाय. तर 50शी नंतर काय होतं, हाडं ठणकायला लागतात, वात पित्त हे सर्व वाढतं. त्यामुळं अशा पद्धतीने हा मुखवास करून ठेवला आणि रोज 2 चमचे जर खाल्ला ना तर दिवसभर आपला कामाचा उत्साह कायम राहतो. हाडं ठणकत नाही, नसा ठणकत नाही किंवा शरीरातील कॅल्शियम कमी होत नाही, अँटीऑक्सिडंट कमी होत नाही. तर मैत्रिणींनो, मी ना आज छान असा मुखवास बनवलाय. तर ज्या 50 वर्षाच्या पुढच्या माझ्या मैत्रिणी असतील ना तर त्यांनी ना जरूर असा मुखवास बनवून खावा. तर खूप असे फायदे आहेत पहा. शरीराला हाडं दुखत असतील, सांधे दुखत असतील, रक्तातील कमतरता किंवा अंग असं दुखत असेल, नसा दुखत असतील शरीरातल्या, तर खूप असा फायदा होतो. पहा, संदीप दादा खत मारतोय. लाईट नाही गेली का आज? गेली का? हां हां, सिंगल फ्युजर चालू केली आहे. तर मी जेव्हापासून मुखवास खायला लागले ना, आता 5-6 महिने झाले असतील, तर मला म्हणजे ना कोणताही काम करायला एकदम असा उत्साह असतो बरं का. तर व्हिडिओ करायचं काम पण सोपं नाही आहे. शूटिंग घ्यायची, एडिटिंग करायची, हे काम आहे ना खूप अवघड असं आहे. आणि एका जागेवर अर्धा 1 तास बसावं लागतं एडिटिंग करायला. तर हे मुखवास खायच्या अगोदर आहे ना माझे पाय पण दुखायचे, खांदे दुखायचे, हात दुखायचे. पण आता आहे ना अजिबात माझं म्हणजे दुखतच नाही काहीच. तर पहिलं मला आहे ना असं शेतात यायलासुद्धा इतका कंटाळा यायचा. शेतात पण मी येत नव्हते. पहा, तिकडं मोटर चालू आहे आणि अंधार पडायला लागला आहे. आता सूर्य तर मावळतीला गेलेलाच आहे आणि संदीप दादा धरतोय दारी. तर शेतकऱ्यांचं असं असतं पहा. आणि तुम्हाला सांगते आज काय झालं, ऋग्वेद ऋषांच्या मामाच्या इथं ना निघाला होता नाग. तर तो आहे ना पाईपात जाऊन बसलेला होता नाग आणि कुणीतरी बघितलं. तर नाग धरणारा पण आला होता आणि खूप मोठा नाग आहे ना. नाग निघाला होता तिकडं सुद्धा बोस, तिथं पाईपात जाऊन बसला होता. हां, धरला तो.
तर तुम्हाला मी आहे ना तो व्हिडिओ पण टाकीन. थोडंसं घेतलेलं आहे पोरांनी. तर चला आता संदीप दादा दारे धरते, मी गप्पा मारते त्याच्या संग जरा, आहे की नाही. संध्याकाळच्या वेळी ना शेतात यायला लई भारी वाटतं पा. वातावरण पण एकदम ऊन नसतं आणि हवा पण अशी थंड सुटलेली असते, थंडगार, आणि भारी वाटतं गप्पा मारायला मस्त. पाणी फुटलं. नागाचे का? तर हा नाग पाहिला का PVC पाईपामध्ये जाऊन बसला होता. तर आमच्या गावामध्ये ना सर्प मित्र आहे, त्यामुळं आम्हाला काहीच टेन्शन नाही. तर त्याने तो नाग आहे ना बरोबर PVC पाईपातून बाहेर काढला. तर केवढा मोठा नाग आहे पहा. तर आज सोमवारचा दिवस आहे, नागाचं दर्शन घडलंय. तर हे सर्पमित्र आहेत ना नागाला व्यवस्थित असं रेस्क्यू करून जंगलामध्ये पुन्हा सोडून देतात. तर त्याने आता हा नाग आहे ना गोणीमध्ये टाकलाय आणि व्यवस्थित असं पॅक करून जंगलामध्ये सोडून देणार आहे. खुरपणी झाली आणि त्यानंतर इथं पहा पास पण हाकून झाली आणि आता रान किती स्वच्छ झालंय. तर आता पाणी सुरू केलंय खत टाकून संदीप दादानी, तो तिकडं पाणी भरतोय पहा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. 2 साऱ्यावर पाणी लावलं होतं वाटतं. आणि आता कपाशी पहा किती सुंदर झाली. फवारासुद्धा मारला असेल त्यांनी. तर बीटी नॉन बीटी प्रकार तुम्हाला याच्यामध्ये लगेच कळून येईन पहा आता. तर पहा कपाशी, त्या दिवशी किती बारीक बारीक कपाशी होती आणि आज किती छान दिसायला लागली. सगळ्या वावरात मस्त अशी कपाशी दिसायला लागली पहा. 2 साऱ्यावर लावतो ना. हां, मग ते पाणी दोन्ही याला. भारी झाली कपाशी. व किती 4-5 दिवसच झाले असते ना रे आपल्याला. किती फरक पडलाय बघ ना लगेच. फवारणी नाही केली का अजून, पण तरी पण मस्त झाली बरं का. असं रोग बिग नाही वाटत ना. तर आपल्या शेतकरी बंधूंना पाण्या पावसात, वाऱ्यात, उन्हात अशा पद्धतीनेही पाणी भरावं लागतं. रात्री लाईट येते. तर तुम्ही पाहिलं ना PVC पाईपामध्ये नाग जाऊन बसलेला होत. स्वतःच्या जीवाची ही कदर न करता आपला शेतकरी राजा सर्वांसाठी धान्य पिकवत असतो. तर शेतकरी राजाची कदर तर आपणच केली पाहिजे पहा. आता ही कपाशी जशी जशी मोठी होत चालेल ना तसं तसं पाणी भरायला ही खूप अवघड होते. काळा नाग होता पहा, खूप असं विषारी होता तो नाग, खूप विषारी. तर पकडलाय. तर आमच्या गावामध्ये ना साप पकडणारं सर्पमित्र पण आहे. तर फोन केल्यावर लगेच तो येतो आणि ते साप आहे ना तो पकडून आणि लांब जंगलामध्ये सोडून पण देतो. तर चला आता संदीप दादाचं झालं आहे आता पाणी भरायचं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर आपला शेतमळा या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्येही सांगत जा. तर चला.